गणित व बुद्धिमत्तेच्या मित्रांनो प्रश्नपत्रिकाचा आपण कव्हर करणार आहोत। बघा, गृहपाल व निरीक्षक या पदासाठी बघा ही प्रश्नपत्रिका आहे, लक्षात तुम्ही घ्या। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यास घ्या। नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब बघा करून घ्या। बघा मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट म्हणजे आपल्या जे समाजकल्याण विभाग आहे मित्रांनो, या विभागाचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। बघा, आपल्या समाजकल्याण विभागाचं बघा आपला पेपर कधी असणार आहे, सुरू होणार आहे, तर बघा 4 मार्च या रोजी जे आहे बघा 3 किंवा 4 मार्च या रोजी आपले पेपर सुरू होतील आणि 19 मार्च रोजी जे आहे मित्रांनो आपले पेपर संपणार आहेत। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे एवढी गोष्ट। इतक्यामध्ये मित्रांनो तुमचा पेपर ज्या दिवशी असेल, ज्या शिफ्टला असेल त्या शिफ्ट तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या पेपरनुसार जे आहे तुम्ही अभ्यास करून येताच सिलेबस वगैरे सर्व कव्हर करून घ्या। बघा, पहिला प्रश्न काय आहे, दोन संख्यांची बेरीज 27 आहे व गुणाकार 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या, असा प्रश्न जे आहे बघा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर बघा, दोन संख्यांची जी बेरीज आहे 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 180 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या बघा। या ठिकाणी आपल्या आपल्या जो प्रश्नाचे योग्य आन्सर आहे आपल्याला पर्यायावरून काढता येते। बघा, या ठिकाणी पर्यायानुसार जे आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर काढता येते। तर बघा, या ठिकाणी या पर्यायामधल्या कोणत्या तरी दोन संख्यांची बेरीज 27 आणि त्यांचा गुणाकार 180 असणार आहे। तर बघा, जर आपण 12 आणि जर 15 ची जर बेरीज केली तर झालं किती बघा, 12 दोन्ही 24 आणि वरचे 3 25 26 27 बघा, बरोबर बेरीज जे आहे बघा 27 झालेली आहे। आता फक्त गुणाकार बघून घेऊ एक बार, सरळ किती 15 गुणिले 12 आहे बघा मित्रांनो। बघा, आता 12 पंचे 60 60 आले मित्रांनो, 12 पंचे 60, शून्य घ्या, हातचे आले 6, 12 एके 12, 12 प्लस हे जर 6 केलं झाले किती 18, त्यांचा गुणाकार किती आहे 180। म्हणजेच बघा बेरीज 27 आली आणि त्यांचा गुणाकार 180, म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक अ हे असणार आहे। पुढे दोन संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे, यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती असेल, या प्रकारचा जे बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा, हे प्रश्न आपण कशा प्रकारे सोडू शकतो, अत्यंत सोप्या ट्रिक्स जे आहे मी तुम्हाला ठिकाणी सांगून टाकतो, त्या ट्रिक्स तुम्ही फक्त या ठिकाणी वापरून घ्या। तर बघा, दोन संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे, त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे। तर बघा, या ठिकाणी सरळ 192 घ्या आणि त्याच्या गुणिलेमध्ये हे 16 आणि आता याच्या छेदामध्ये मित्रांनो 64 आलं। आता बघा किती कशा प्रकारे आपण भाग देऊ, 16 एके 16, 16 दोन 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64। आता 192 छेद हे 4। आता बघा मित्रांनो, 4 चौक किती, 4 चौक 16, 9 मधून 19 मधून 16 गेले, उरले किती 3 आणि 8 चौक 4 8 32, म्हणजेच बघा 48 आहे बघा। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर म्हणजेच पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे, तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे पर्याय क्रमांक ड। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3, 25 गुणिले 25 बरोबर 625, तर 2.5 गुणिले 2.05 बरोबर प्रश्नचिन्ह, असा या ठिकाणी जे बघा आपल्याला प्रश्न विचारला। तर बघा, 25 गुणिले 25 झाले किती मित्रांनो 25 गुणिले 25 पहिलं झाले किती 625, तर 2.5 गुणिले 0.25 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। बघा, असा जर तुम्हाला आगळा वेगळा जर गुणाकार विचारला, त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं तिसरं काहीच करायचं नाही, सरळ या पॉईंटचा तुम्ही विचारच करू नका, या पॉईंटचा तुम्ही विचार करू नका, सरळ या पॉईंटचा विचार जर केला आपण तर आपल्याला भेटते काय मित्रांनो 25 गुणिले 25 आपल्याला ठिकाणी भेटते। आता 25 गुणिले जर 25 केलं झालं किती मित्रांनो 625, साहजिक आहे।
आता जर 625 झालं तर आपल्या पर्यायामध्ये तर 625 नाही, तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय असू शकते? तर बघा मित्रांनो, इथं पॉईंट नाही तर किती अंक आहे? इथं पॉईंट किती अंक सोडून आहे? 1 2 आहे आणि इथं 3 आहे. तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर बघा, इथं जर आपण 3 अंक सोडून जर पॉईंट दिलं तर आपल्याला इथं समोर एक शून्य वाढवावं लागते बघा. तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी काय होते? 0.625. 0.625 पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी ठरणार आहे आपलं. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघण्याच्या अगोदर एक माहिती सांगतो. तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे आहे तुमच्यासाठी 700 प्रश्नांची बघा 700 प्रश्नांची मित्रांनो आपण तुमच्यासाठी जे बघा एक PDF मित्रांनो अवेलेबल केली आहे. 700 प्रश्नांची एक PDF मित्रांनो. या PDFचं मित्रांनो स्वरूप म्हणजे यामध्ये तुम्हाला जे आहेत TCS पॅटर्ननुसार विचारलेले सर्व प्रकारचे तुम्हाला प्रश्न GK GST चे आहेत आम्ही तुमच्यासाठी कव्हर केलेले आहेत. बघा आजपर्यंत TCS पॅटर्न नुसार जे प्रश्न विचारले आहेत GK किंवा GST ते आम्ही सर्व प्रश्न तुमचे या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत दर्जेदार प्रश्न आम्ही यामध्ये काढलेले आहेत. ते बघा मित्रांनो, तुम्हाला अत्यंत दर्जेदार जे प्रश्न आहेत अत्यंत कमी किमतीत आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यामुळे तुम्ही अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी मित्रांनो 74 14 93 93 07 या नंबरवरती मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 50 रुपये पे करून या 50 रुपये पे केल्याचे मित्रांनो स्क्रीनशॉट जे आहे बघा या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवायचे आहे. तुम्हाला लगेच 2 ते 3 मिनिटाच्या आत बघा ती PDF जी आहे तुम्हाला दिली जाईल. खूपच महत्त्वाचे TCS पॅटर्ननुसार विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच बाय करा. तुम्हाला दुसरं तिसरं काही वाचवण्याची गरज नाही ही जर PDF वगैरे तुम्ही खरेदी केली तर. बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारलेला आहे. बघा 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा सरळ का तुम्ही पहिलं 10 संख्यांची सरासरी किती आहे बघा 20 आहे ना. त्यामुळे आपण सरळ 10 गुणिले 20 जर केलं तर आलं किती 20 10 200. मग पुन्हा 6 संख्यांची सरासरी 15 म्हणून 6 गुणिले 15 करा. 6 गुणिले 15 15 सक 60. पुन्हा 3 संख्या पुन्हा शेवटच्या 3 संख्याची सरासरी 16 आहे. म्हणून 3 गुणिले 16 16 त्रिक 48. आता जर मित्रांनो बघा आता बघा आपल्याला या ठिकाणी फक्त 9 फक्त मित्रांनो 9 संख्यांची सरासरी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर आपल्याला 7वी संख्या या ठिकाणी कोणती? तर असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपण जे आहे मित्रांनो सर्वप्रथम एकूण 9 संख्यांची सरासरी काढून घेऊ. तर 9 संख्यांची त्या सरासरी काढण्यासाठी आपल्याला दुसरं तिसरं काय करावं लागणार मित्रांनो? तर फक्त आणि फक्त आपल्याला आता या ठिकाणी काय लागते बघा. एक मिनिट मित्रांनो थोडंसं आपला गुणाकार चुकलाय. 15 सक 90 आहे या ठिकाणी. तर बघा आता आपल्याला या ठिकाणी काय करून घ्यावं लागणार? या दोन्हीची जी आहे बघा बेरीज करावं लागणार आपल्याला. 90 आणि 48 या दोघींची आपण बेरीज करून घेऊ. आता बघा 8 ला 8 आलं. 9 4 झाले किती 13 138. तर बघा मित्रांनो आपण जर 200 मधून जर 138 जर मायनस केलं तर आपलं उरते किती मित्रांनो? 200 मधून 138 मायनस केल्यावर 62 उरतात. म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर हे शेवटचं असणार आहे. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी तुमचं असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडेल? असा प्रश्न विचारलाय. एका पुस्तकाची मित्रांनो किंमत 20% कमी केल्यावर त्याचा खप जो आहे 25% वाढत असेल तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा
कितीने फरक पडलाय असा या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्न जे आहे तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला कशा प्रकारे काढता येतो. तर बघा मित्रांनो, प्रत्येक वस्तूची जी किंमत आहे ती 100% असते. लक्षामध्ये घ्या, 100%. जर आपल्याला 20% कमी दिली तर ते 100%ची जर वस्तू आपल्याला 20% कमी दिली तर ती आपल्याला मिळणार किती? 80%ला मिळणार. म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण पहिलं 80% घेऊन टाकू. 80%. बघा 100 रुपयाची वस्तू असते म्हणून प्रत्येक किमतीची मित्रांनो जी 1% असते ती बघा 100% असते. म्हणून आपण या ठिकाणी 100% घेऊ. गुणिले 100 मध्ये जर 20 आपण जर इथं 20 जर टक्के कमी दिलं तर उरलं किती? 80%. मग टक्क्यांच्या खाली एक बार 100% आपल्याला कधीही घेऊन टाकायचं असतं. लक्षात घ्या. पुन्हा बघा गुणिले मध्ये 25%ने वाढला म्हणजेच या 100 मध्ये मित्रांनो हे जे 100 आहेत हे जर 25 वाढले, 25% इथं सुद्धा वाढले म्हणजे झालं किती? 125. म्हणून या ठिकाणी आपण 125% आता घेऊन टाकू. छेदामध्ये 125%च्या 100% घेऊन टाकू. आता बघा या ठिकाणी मित्रांनो हे 100 हे 100 सरळ सरळ कॅन्सल झालं. हा 1 शून्य कट. सॉरी, आता बघा सरळ 25 चोक 100, 25 पाचे 125. उरलं किती? या ठिकाणी आपल्याला आता 80 गुणिले 5. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपल्याला एक मिनिट थोडस चुकी झाली बघा आपल्याला या ठिकाणी कुठेतरी. तर 25 चोक 100, 25 पाचे 125. हा 4 ने याला भाग देणं राहून गेले मित्रांनो. आता बघा 4 एके 4, 4 दोन्ही 8 आणि हे शून्यला शून्य जसं असतं. आता आलं किती? 20 गुणिले 5. 20 गुणिले जर 5 केलं मित्रांनो तर 20 पाचे 100. म्हणजे 100 म्हणजे मित्रांनो जशाच तशी जी आहे ती टक्केवारी तशीच स्थिर राहिली आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक फरक पडणार नाही हे असणार आहे. बघा फरक पडणार नाही आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे बघा 6वा प्रश्न. सुशांतने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1600 कर्ज घेतले तर त्याने कर्ज फेडताना 784 रुपये दिले तर व्याजाचा दर काय होता असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला मित्रांनो. तर सुशांतने जे आहे व्याजाचा दर इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने रुपये 1600 कर्ज घेतले. जर त्याने कर्ज फेडताना रुपये 784 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो व्याजाचा दर काढण्यासाठी सरळ हे 1600 रुपये आपण कर्ज घेऊन टाकू. हे 1600 रुपये आपण कर्ज घेऊन टाकलं. मग आता मित्रांनो व्याजाचा दर सुद्धा आपल्याला वरीच काढावा लागला. त्यामुळं आपण जे आहे ते व्याजाचा दर आता बघा दरा इतक्याच वर्षासाठी घेतलाय त्यामुळे आपल्याला ते दर सुद्धा माहित नाही म्हणून टक्के घेऊन टाकू. आणि वर्ष सुद्धा माहित नाही म्हणून आपण दोन्हीही या ठिकाणी एक्स. आणि टक्क्यांच्या खाली मित्रांनो कधीही या ठिकाणी आपल्याला 100% घ्यावं लागते. म्हणून 100 बरोबर 784 घेऊन टाकू. आता 784. आता बघा मित्रांनो सरळ हे आलं किती? हे 7 बरोबर 784 गुणिले 100. हे अंशाचं छेदामध्ये आलं, छेदातलं वरी गेलं. सरळ हे अंशातले जे 1600 आहेत ते छेदामध्ये आले. आता बघा हे सरळ 2 शून्य कॅन्सल, हे सुद्धा 2 शून्य सरळ कॅन्सल. आता 784 छेद जर आपण 16 केलं तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो 49 आन्सर भेटते. बघा 49 आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर बघा असणार आहे 49. म्हणजेच आता 49 हेच आपल्या प्रश्नाचं फायनल आन्सर आहे. परंतु या ठिकाणी नाही. तर आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो आता सरळ हे जे एक्स गुणिले एक्स आहेत बघा या ठिकाणी एक्स गुणिले एक्स या ठिकाणी एक्सचा वर्ग होते इतकं आपलं राहिलं होतं. तर एक्सचा वर्ग बरोबर 49 जर घेतलं तर 49चं वर्गमूळ मित्रांनो किती? 7 आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी 7% असणार आहे. बघा 7% तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7वा. बघा 8वा प्रश्न. सातवा प्रश्नाचा 7वाच प्रश्न आहे हा. 3 किलोमीटर प्लस
4 मीटर प्लस 500 सेंटीमीटर म्हणजे एकूण किती मीटर असा प्रश्न आहे मित्रांनो. बघा 3 किलोमीटर प्लस 4 मीटर प्लस 500 सेंटीमीटर म्हणजे एकूण किती मीटर असा प्रश्न आहे. 3 किलोमीटर म्हणजे मित्रांनो एक लक्षात घ्या, 1 किलोमीटर म्हणजे मित्रांनो 1000 मीटर आहे. लक्षामध्ये घ्या 1000 मीटर. तर बघा मित्रांनो 3 किलोमीटर म्हणजे एकूण 3000 मीटर या ठिकाणी आहे. प्लस 500 सेंटीमीटर 4 मीटर घ्या. पुन्हा 500 सेंटीमीटर म्हणजे मित्रांनो 5 मीटर. तर बघा 100 सेंटीमीटरचं मित्रांनो 1 मीटर होतं. लक्षात घ्या. या जर सर्वांची बेरीज केली तर झाले किती 3009 हे आपल्या प्रश्नाची या ठिकाणी लास्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे 9व्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंटमध्ये पिन मारायचा आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन वगैरे असाल आता सबस्क्राईब करून घ्या. भेटू परत अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहता आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.